धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेचे काही पदाधिकारी भाजपाच्या सोबतीला राहून शिवसेने संपवण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोप जे आहे तो शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक ॲडव्होकेट अजित खोत यांनी केला आहे आणि त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री असतील, जिल्हा प्रमुख असतील यांच्यावर गंभीर आरोप केलेत। ॲडव्होकेट अजित खोत आपल्यासोबत आहेत। मला सांगा, पत्रकार परिषद घेतली, गंभीर आरोप पक्षातीलच तुम्ही पदाधिकाऱ्यांवर केलेत, काय खतखत आहे? मूळ एक लक्षात घ्या, जिल्हा परिषदची निवडणूक ही महायुतीमध्ये लढवली गेली। महायुतीत लढवली असताना ही युती कळंब, धाराशिव आणि तुळजापूर आणि उमरगा या तालुक्यामध्ये निवडणुका लढवल्या गेल्या। भूमपरांडा वाशीमध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदची महायुती तानाजीराव सावंत साहेबांचा धनुष्यबाणावर ह्यांनी केली नाही। त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते असतील, यांनी धनुष्यबाणाच्या विरोधामध्ये उभाटा गटाबरोबर आघाडी केली आणि त्या ठिकाणी निवडणुका लढवल्या। बरं, ही तर युती केली ती केली। या ठिकाणचे जिल्हा परिषदचे उमेदवाराचे एबी फॉर्म हे जिल्हा प्रमुखांना वाटले पाहिजे पालकमंत्र्यांच्या आदेशाने। अजित पिंगळे यांच्याकडे कुठलेही पद नसताना त्यांच्याकडे एबी फॉर्म कसे काय दिले? आणि पालकमंत्र्यांनी ही स्पष्टरित्या त्या ठिकाणी कबूल केलं की ही अजित पिंगळेची चूक आहे। मग ही चूक झालेली असताना त्यांना जिल्हा प्रमुख पदाचं, प्रभारी जिल्हा प्रमुखाचं बक्षीस कशामुळे दिलं? बरं, त्यांना एबी फॉर्म दिल्यानंतर त्यांनी ते पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारून घेऊन, पदाधिकाऱ्याला विचार देऊन देणं अपेक्षित होतं। राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांच्याकडे एबी फॉर्म सुपूर्द केले आणि भारतीय जनता पार्टीचे डिकसळला तालुका प्रमुख भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या पत्नीला उमेदवारी त्या ठिकाणी धनुष्यबाणावर दिली। अण्णा बनसोडे तुळजापूरचा विषय आहे, त्याच्यामध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीचे ती कार्यकर्ते त्यांना धनुष्यबाणावरती निवडणूक लावली आणि अण्णा बनसोडेंनी निवडून आल्यानंतर जी बाईट दिलेली आहे साहेब, ती जर बघितलं तर आमच्या शिवसैनिकाच्या हृदयामध्ये सुया खोपल्याने होणार आहे। आपण लक्षात घ्या की निवडून आल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलात का? तर नाही म्हणले, मल्हार पाटलाच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढून आला। जर माझ्या पक्षप्रमुखाचा निवडून आलेला धनुष्यबाणावरचा जर उमेदवार पक्षाच्या प्रमुखाचा जर अपमान करत असेल तर इतक्या वृत्तीनं या एबी फॉर्म देणाऱ्या अजित पिंगळे सह राणा पाटलांनी जी षडयंत्र रचलं ह्या जिल्ह्यातली शिवसेना संपवायचं, ती हाणून पाडण्याचं काम शिवसैनिक म्हणून करण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली। पालकमंत्र्यांवर देखील आपण गंभीर आरोप केलेत की पालकमंत्री देखील याच्यामध्ये सहभागी आहे असं आपलं म्हणणं आहे। 100% ना, पालकमंत्र्यांनी अजित पिंगळेची चूक जाहीरपणे पत्रकारासमोर मान्य केली। मग कुणाच्या आशीर्वादानं अजित पिंगळेला प्रभारी जिल्हा प्रमुख पद त्या ठिकाणी दिलं, हा माझा सवाल आहे। मग पक्षप्रमुखांना अंधारात ठेवून तुम्ही अजित पिंगळेला बक्षिसी दिली का शिवसेना संपवण्याची? पालकमंत्री मुंबईचे, इथले जे काय रुटीन प्रश्न आहेत शिवसैनिकाचे ते जाणणारे नेते आदरणीय तानाजीराव सावंत साहेब आहेत। या पालकमंत्री म्हणून त्यांनीही काम केलं, ह्याच्यापूर्वी अशा कधी घटना घडल्या नाहीत। कार्यकर्त्याच्या मागे उभं राहण्याचं काम सावंत साहेबांनी केलं शिवसैनिक त्याच्या पाठीमागे। आणि आज परिस्थिती काय आली, आमचेच 2 उमेदवार धनुष्यबाणावरले राणा पाटलाच्या दारात जाऊन बसले। ही किती पळवून नेले ना, अजित दादा पिंगळेंनी राणा पाटलाच्या सांगण्यावर दोन्ही उमेदवार त्यांच्या दावणीला नेऊन ठेवले। आमच्या पक्षप्रमुखाचं स्वागत करायला सुद्धा त्या ठिकाणी गेले नाहीत। हे किती मोठं दुर्दैव आहे आणि किती मोठी खंत आहे। आणि हाच विषय नाही साहेब, आमच्या निष्ठावंत सैनिकाची तिकीट डावलली गेली। मोह्याचं तिकीट असेल, आमचे नितीन पाटलाचं तिकीट अवघ्या काही थोड्याशा 34 मतांना नितीन पाटील पडलेत, नाईलाजानं दुसऱ्या पक्षात। ही तिकीट कुणी कापली? अजित पिंगळेंनी कापली, का तर हे निष्ठावंत सैनिक आहेत। उद्या आम्ही म्हणेल तसं चालणार नाही, अशा पद्धतीच्या भूमिकेमुळे राणा पाटलाचं ऐकणार नसल्यामुळे त्यांची तिकीट कापत। पण यासाठी संपर्क प्रमुख राजन साळवे देखील नियुक्त केलेले होते, त्यांच्या मार्फत हे तिकीट देखील वाटप करण्यात आलेली होती। नाही, राजन साळवी साहेबांनी आणि पालकमंत्र्यांना हा सर्वस्वरूप विषय, नगरपालिकेचा विषय तुम्ही पाहिला असेल, युती करायची ठरली, 16 उमेदवाराचे एबी फॉर्म दिले आणि काय सांगितलं, आपली महायुती आहे, नगरपालिकेला लढवायचं। आणि युती कसं असते हो, 2 पक्षाची युती म्हणल्यावर उमेदवार एकच पाहिजे ना। तर त्या ठिकाणी जिथं 16 एबी फॉर्म दिले, नगर अध्यक्षाचा फॉर्म भरू दिला नाही, त्या 16 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिले। 2017 ते 2022 पर्यंत जिथं धनुष्यबाणाची सत्ता या शहरावर होती, तिथं एक सुद्धा नगरसेवक धनुष्यबाणाचा या नगरपालिकेत आज नाही। ही अवहेलना करण्याचं काम ही पालकमंत्री, संपर्क प्रमुख यांनीच केलं ना। शेवटी पालकमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की आम्ही महायुतीचं अध्यक्षपदाला आमचा पाठिंबा, त्यांना मतदान करा। म्हणजे खाली तुम्ही महायुतीला विरोध करा
आणि एवढी वाताहात शिवसैनिकाची या शहरामध्ये आणि ह्या जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या मंडळींनी केलेली आहे. आता ही शिवसैनिकाची खतखत आहे आणि ही मी बोलतोय असातला भाग नाही, ही प्रत्येक शिवसैनिकाची भावना आहे आणि ह्या भावना पक्षप्रमुखाकडे पोहोचवण्याचं काम मी निश्चित करणार आहे. काय कधी भेट घेणार आहे तुम्ही? मी पुढल्या आठवड्यामध्ये सोमवार ते शुक्रवारच्या दरम्यान पक्षप्रमुख यांचा मी वेळ घेऊन त्यांच्याशी भेटून हे लिखित स्वरूपामध्ये पुरावे सहित हे सगळे पुरावे मी पक्षप्रमुखाकडे सादर करणार आहे. तानाजी सावंतांचा विषय आपण काढला. तानाजी सावंतांनी भूमपरांडा वाशिममध्ये स्वतंत्र निवडणूक लढवलेली होती. मात्र तुमच्या पक्षातीलच लोकांचं की महायुतीचा झडपी अध्यक्ष होणार, तुमचा त्याला विरोध असणार आहे? नाही, महायुतीचा म्हणजे मी शिवसेना धनुष्यबाणाचा कार्यकर्ता आहे. आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांनी एकच भूमिका स्पष्ट केली की धनुष्यबाणाचा त्या ठिकाणी अध्यक्ष असला पाहिजे आणि माझी तीच भूमिका आहे. पक्षाची वरिष्ठ मंडळी ठरवतील की धनुष्यबाणाचा त्या ठिकाणी उमेदवार हा अध्यक्ष असला पाहिजे. निश्चित आम्हाला आनंद होईल. आमचा पक्ष म्हणून आम्ही स्वाभिमानानं सांगतो आमच्या मातोश्री त्या ठिकाणी अध्यक्ष आहे, आमचे एक कार्यकर्ता म्हणून विनंती आहे, परंतु हा निर्णय शेवटी पक्षाचे नेते घेणार आहे. ही जी खतखत तुम्ही मांडलेली आहे, तुमचे काय तुमच्यासोबत काय प्रमुख पदाधिकारी नाहीत, कुणी नाहीत, तुम्ही एकट्याने पत्रकार परिषदे घेतलेली आहे, त्यांचं काय म्हणणं असणार आहे? नाही, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मला अनेकांचे काल मी पत्रकार परिषद घ्यायचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांचे मला फोन आले. काही लोकांवरती कारवाई झालेली आहे मधल्या काळामध्ये, तुम्ही पाहिलं असेल. परंतु मी एक कार्यकर्ता असा जो स्पष्टोक्ती आहे, कारण मी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं 1999 पासून 2013 पर्यंत शिवसेनेचं काम मी केलेला कार्यकर्ता. इथल्या शिवसैनिकाला सगळ्याला माहित आहे. मी अन्याय सहन करून जगणारा शिवसैनिक नसतो, हे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं. त्यांच्या पावलावरती चालणारा कार्यकर्ता, त्या परिणामाची एकदा जर बंदुकीतनं गोळी सुटली तर कुठं लागते याचा विचार करणारा मी कार्यकर्ता, तोच मी सैनिक आहे. आणि मी माझ्या पक्षातली असलेली खतखत मी नाही मानणार कार्यकर्ता म्हणून, तर मानणार कोण आहे? नाही तर शिवसेना संपल या जिल्ह्यातली, हे वाचवण्यासाठीच बोलणं आहे. भले माझा त्याचा बळी गेला तरी मला त्याची पर्वा नाही. तर शिवसेना जी संप चाललेली आहे ती वाचवण्यासाठी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेऊन खतखत मांडणार असल्याची भूमिका जी आहे ती शिवसैनिक ॲडव्होकेट अजित खोत यांनी व्यक्त केली आहे. बालाजी सुरवसे, साम TV, धाराशिव.